कृष्णा पण आहे आणि भीमा नदीची आहे. 2 भीमा नदीची उपनदी आहे, 2 कृष्णा, एक कृष्णा आणि एक भीमा आहे. ठीक आहे. चला कुठलं उत्तर येईल हिचं? ठीक आहे, कुठलं येईल? हे बघा, अशा प्रश्नाचे उत्तर देताना आपल्या 2-3 गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. या बाजूनं अशी भीमा नदी वाहत असते, बरोबर आहे. या बाजूनं अशी कृष्णा नदी वाहत असते. ठीक आहे. कृष्णा नदीला या बाजूने येत असते वारणा नदी आणि भीमा नदीला या बाजूने येऊन मिळत असते कुठली नदी आहे? नीरा. ओके, नीरा नदी. म्हणजे आता दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलं तर पहिलं वारणा लागेल, नंतर कृष्णा, नीरा आणि नंतर भीमा. हे बघ, वारणा सुरुवात 2 आहे, म्हणजे हे 2 पर्याय कटलेत. ठीक आहे. वारणा नंतर कृष्णा आहे, वारणा नंतर कृष्णा आहे, नंतर नीरा आणि नंतर भीमा. भीमा नंतर नीरा नाही, म्हणजे हा पर्याय बरोबर येतो. हा हे पर्याय कटला जातोय बघा. ठीक आहे. आता याचा साधा सरळ हिशोब जर लक्षात घेतलं आपण तर इथं हे बघा, इथं सह्याद्रीच्या डोंगररांग आहे, इथं सातमाळा शंभू महादेवाचे डोंगररांग आहे, या ठिकाणी हरिश्चंद्र आणि या ठिकाणी बालाघाटच्या डोंगररांग आहे, बरोबर. इथून उगम पावत असते भीमाशंकरला भीमा नदी. सुरुवातीला पुणे जिल्ह्यातून वाहत असते, नंतर पुणे आणि नगरची बॉर्डर तयार करते, नंतर पुणे आणि सोलापूरची बॉर्डर तयार करते. इथं अर्धचंद्राकृती आकार घेते बघा. इथून पुढं तिचं नाव पडतं चंद्रभागा. अशा पद्धतीनं पुढं जात असते, सोलापूर जिल्ह्यातून जात असते कर्नाटकमध्ये, आणि कर्नाटकमध्ये इकडून येणार कृष्णा नदीला जाऊन मिळत असते कुरगुडी नावाच्या गावाजवळ. ठीक आहे. हे रायचूर नावाच्या जिल्ह्यातलं ठिकाण येत असतं. इथं कृष्णा नदीला जाऊन मिळत असते बघा. ही टोटल नदी येत असते 860 किलोमीटर. यापैकी महाराष्ट्रातली लांबी येत असते 451 किलोमीटर. ही नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ येत असतं 46,184 चौरस किलोमीटर. ठीक आहे. आणि जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे पुणे जिल्हा येत असतो, त्याच्या खालोखाल सोलापूर जिल्हा येत असतो बघा. त्याच्यानंतर मग सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, नगर जिल्हा, धाराशिवचा काही भाग येत असतो. ठीक आहे. या नद्यांना प्रमुख धरणं जर बघितलं तर चासकमान नावाचा प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी नावाचा प्रकल्प लागत असतो. महाराष्ट्रातला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या जलाशयाला म्हणायचं यशवंत डॅम. यशवंतराव मोहिते यांच्या प्रयत्नामुळे झालेला प्रकल्प येतो. त्याच्यानंतर या नदीला डाव्या बाजूला येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये पहिली नदी येत असते वेळा. वेळा नदी जिथं येऊन मिळते तिथं तळेगाव डमढेरे नावाचं गाव लागत असतं. त्याच्या पलीकडून येत असते घोड. घोड नदीवरती डिंबे नावाचा प्रकल्प आहे. त्याच्या पलीकडून येत असते मीना. मीना नदीवर वाळज नावाचा प्रकल्प आहे. मीना ही घोड नदीला येत असते बघा. त्याच्या पलीकडून येत असते कोकडी, आणि कोकडी नदी शिरोर नावाच्या गावामध्ये घोड नदीला येऊन मिळते. नंतर घोड नदी नगर आणि पुण्याची बॉर्डर तयार करते, आणि बॉर्डरनाच नगर जिल्ह्यामध्ये सांगवी दुलावे नावाचं गाव लागत असते. या ठिकाणी भीमा नदीला जाऊन मिळत असते. त्याच्यानंतर नगर शहरात उगम पावते सीना नदी. ही सीना नदी नगर, सोलापूर या पद्धतीनं जात असते, आणि कुंडल नावाचं गाव लागत असतं. त्या ठिकाणी ही भीमा नदीला जाऊन मिळत असते. हिच्यावर सीना नावाचा प्रकल्प लागत असतो बघा. आणि इकडून येत असते बोरी. बोरी मग या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत नगर, त्याच्यानंतर धाराशिव, नंतर मग सोलापूर. तर डाव्या बाजूची या उपनद्या आणि संगमावरचे गावं लक्षात ठेवायचे. उजव्या बाजूनं पहिली येत असते भामा, दुसरी येत असते इंद्रायणी. इंद्रायणी मेन आहे. इंद्रायणी नदीच्या संगमावरती तुळापूर नावाचं गाव लागत असतं. ठीक आहे. याच्यावरती या ठिकाणी ठोकरवाडी आणि वनवण नावाचे 2 प्रकल्प आहे. हिचीच उपनदी आहे मुशी नदी, तिच्यावर भुशी नावाचा डॅम लागत असतो बघा. त्याच्या अलीकडून येत असते मुळा नदी. मुळा नदीवरती 1920-21च्या कालखंडामध्ये टाटा कंपनीनं जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी नावाचा प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पासाठीचे पैसे सरकारकडे दिले होते, पण सरकारने काही लोकांना दिलेले नव्हते. शेती ज्यांची अधिग्रहित झाली होती त्यांची, म्हणून मग ते शेतीचे पैसे मिळावं म्हणून मुळशी सत्याग्रह झाला होता 1921च्या कालखंडात शंकरराव देवच्या नेतृत्वाखाली. पण त्यांना अटक झाल्यानंतर मग सेनापती बापटनं नेतृत्व केलं होतं बघा. तर ही मुळा नदी मुळशी प्रकल्प लक्षात ठेवायचं. मुळा नदीची डाव्या बाजूने येणारी प्रमुख नदी आहे पवना.
हिच्यावर पवना नावाचा प्रकल्प आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उजव्या बाजूने येऊन मिळणार नदी आहे मुठा, मुळा नदीला येऊन मिळत असते. मुळा मुठा यांचा संगम होत असतो पुणे शहरामध्ये. ठीक आहे. मुठा नदीवरती टेमघर आणि खडकवासला असे 2 मोठाले प्रकल्प लागत असतात बघा. आणि त्याच्यानंतर उजव्या बाजूने येऊन मिळत असते तिला आंबी. आंबी नदीवरती पानशेत नावाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातलं एकमेव फुटलेलं धरण कुठलं असेल तर पानशेत आहे. 1961ला फुटलेलं धरण आहे बघा. ठीक आहे. त्याच्या इकडून मग बॉर्डरना अशी वाहत जाणार नदी आहे नीरा. नीरा नदीवरती नीरा, देवधर आणि वीर असे 2 मोठाले प्रकल्प लागतात. तिला डाव्या बाजूने येऊन मिळणार नदी आहे वेळवंडी, जिच्यावरती भाटघर नावाचा प्रकल्प लागत असतो बघा. ठीक आहे. आणि ही मुळा मुठा नंतर मग भीमा नदीला जाऊन मिळत असते. आणि ही नीरा नदी नीरा नरसिंगपूर नावाचं जे गाव लागतं त्या ठिकाणी जाऊन मिळत असतं बघा. ठीक आहे. हिलाच मग कर्रा नावाची नदी येऊन मिळत असते. पुढे येत असते मान नदी आणि त्याच्या पुढून येत असते बोर नदी. बोर नदीवर बुद्धीधर नावाचा प्रकल्प लागतो सोलापूर जिल्ह्यामध्ये. सगळ्यात जास्त प्रकल्प पुणे जिल्ह्यातच आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कुकडी नदीवरती पिंपळगाव, येळगाव आणि माणिकडोह 3 प्रकल्प आहे. मीना नदीवर वाळज नावाचा प्रकल्प आहे 4. घोड नदीवर डिंबे नावाचा प्रकल्प आहे 5. भीमा नदीवरती चासकमान नावाचा प्रकल्प आहे 6. इंद्रायणी नदीवरती पिंपळगाव ठोकरवाडी आणि वळवण 2 मोठाले प्रकल्प आहे 7. त्याच्यानंतर भुशी डॅम 8, पवना 9, मुळशी 10, त्याच्यानंतर टेमघर 11, खडकवासला 12, पानशेत 13, त्याच्यानंतर भाटघर 14, नीरा देवधर 15 आणि वीर प्रकल्प 16. असे 15-16 प्रकल्प एका जिल्ह्यामध्ये मोठाले प्रकल्प येतात बघा. तर सगळ्यात जास्त प्रकल्प असलेला जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकल्प आहे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये. तर या पद्धतीनं या ठिकाणचे मुद्दे आहेत. आता एक मुद्दा या ठिकाणी लक्षात आला असेल. वारणा नंतर त्याच्यावरती कृष्णा येते, त्याच्यावरती नीरा आणि त्याच्यावरती भीमा येत असते. तर या हिशोबाने हा पर्याय बरोबर येतोय. पुढचा प्रश्न येतो खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि नगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा तयार करते. मग आता ही कुठली नदी येते? भीमा नदी. पुणे आणि नगरची काही वेळेस बॉर्डर तयार करते, पुढे पुणे आणि सोलापूरची बॉर्डर तयार करत असते. ठीक आहे. आता गोदावरी म्हटलं तर कोणत्या कोणत्या जिल्ह्याची बॉर्डर तयार करते? पहिली गोदावरी तयार करते संभाजीनगर आणि नगर अहिल्यानगर, त्याच्यानंतर संभाजीनगर आणि बीड, त्याच्यानंतर जालना बीड, त्याच्यानंतर परभणी बीड, अशा पद्धतीने बॉर्डर तयार करत करत खाली जात असते बघा. ठीक आहे. महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतोय? मग कुठला येतो? पुणे जिल्हा येतो असतो. पुणे जिल्हा पर्याय नसता, मग सोलापूर जिल्हा पर्याय असता बघा उत्तर आपलं. ठीक आहे. त्याच्यानंतर टिंबटिंब ही मुळा नदीची उपनदी आहे. मग आता मुळा नदीची आत्ताच सांगितलेली आहे. उपनदी डाव्या बाजूने येते पवना नावाची नदी. ठीक आहे. तर हे याचं उत्तर येतं मुळा नदीची उपनदी आहे पवना. मग वेळा कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदीची आहे, जी उजव्या बाजूने येत असते बघा. आंबी कुठल्या नदीची आहे? आंबी मुठा नदीची उपनदी आहे, जी उजव्या बाजूने येत असते. कुडाळी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, ही वेण्णानंतर उजव्या बाजूने येत असते बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडलेले आहेत? कसे नाव पडले? चंद्रभागा हे नाव पडलेले पंढरपूर जवळ, कारण अर्धवर्तुळाकार असा आकार घेत असते ती. म्हणून कोणतं तीर्थक्षेत्र? तर पंढरपूर. त्याच्यानंतर शंभू महादेवाच्या डोंगर रांगा टिंबटिंब नद्यांच्या दरम्यान आहे. माता नदी खोरे आपल्याला माहिती पाहिजे. शंभू महादेवाच्या डोंगर रांगा कोणत्या 2 नद्या दरम्यान आहे? उत्तरेकडून भीमा नदी आहे, तर दक्षिणेकडून कृष्णा नदी येत असते. तर भीमा आणि कृष्णाचा पर्याय येतो 3 नंबर. ठीक आहे. मग तापी आणि गोदावरीच्या दरम्यान कुठल्या डोंगर रांगा आहे? तापी आणि गोदावरी जर विचारलं तर 7 माळा अजिंठा. गोदावरी आणि भीमा जर विचारलं तर हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे. आणि कोयना आणि कृष्णा यांच्या दरम्यान जर विचारलं तर आगाशिवच्या डोंगर रांगा. या पद्धतीने लक्षात घेऊ शकता तुम्ही.
पुढचा मुद्दा येतो टिंबटिंब ही डोंगररांग कृष्ण आणि भीमा नदीचा जल विभाजक आहे. आता हाच प्रश्न उलटा केला त्यांनी. इथं डोंगररांगेच नाव दिलं, नद्या विचारलं. आता इथं प्रश्नामध्ये नद्या विचारलं, डोंगररांगेचं नाव विचारलं. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न या ठिकाणी काही डोकं लावून तयार नाही करू लागले, जे प्रश्न आहे त्याच्यामध्येच उलट पालट करून घेऊ लागलेत बघा. मग इथं बघा हरिश्चंद्र बाळाघाट डोंगररांगेनं कुठल्या दोन नद्या अलग होतात? उत्तरेकडे या ठिकाणी गोदावरी असते, तर दक्षिणेकडे भीमा नदी असते. ठीक आहे. शंभू महादेवाच्या उत्तरेकडे भीमा नदी असते, तर दक्षिणेकडे कृष्णा नदी असते. सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडे नर्मदा नदी असते, तर दक्षिणेकडे तापी नदी असते. सातमाळा अजिंठा उत्तरेकडे तापी नदी असते, तर दक्षिणेकडे गोदावरी नदी असते. म्हणजे बाकीच्या नद्या पण लक्षात घेत चला, बाकीच्या पर्यायाचा पण विचार करत चला. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे. पुढचा थोडा प्रश्न थोडे लंबे पर्याय आणलेत त्यांनी. प्रश्न फॅक्च्युअलच आहे, काही डोकं लावण्यासारखं नाही असं, पण सोपे प्रश्न आहे म्हणून सहज घेऊ नका, कारण सोपे प्रश्न सरळ नसतात ते. पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला सातपुडा पर्वतरांगेमुळे. सातपुडा पर्वतरांग पूर्व पश्चिम आहे का? आहे. कारण नंदुरबार जिल्हा पूर्वेकडे जातात, अमरावती जिल्ह्यात. म्हणजे हे पहिलं हे कन्फर्म करून घ्यायचं. पूर्व पश्चिम दिशेनं सातपुडा पर्वतरांगेमुळं पूर्णा आणि तापी नदीची खोरे वेगळे झालेली आहेत. बरोबर आहेत. आता याच्यासाठी तुम्हाला नकाशाच घ्यावा लागेल बघा, तर तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. हा इथला नकाशा आहे. इथे तुम्हाला माहिती आहे ह्या सातपुडा डोंगररांगा अशा डोंगररांगा आहे. ठीक आहे. इथून उगम पावते तापी नदी अशी वाहत असते, ही तापी नदी. आणि या डोंगररांगेची इकडून उतारण उगम पावत असते पूर्णा नदी अशी जात असते, ही पूर्णा नदी. म्हणजे सातपुडा पर्वतरांगेमुळे तापी आणि पूर्णा अलग होतात. बरोबर आहे. तर हे पर्याय बरोबर येत असतो. ठीक आहे. म्हणजे इथं खून करायची. आता हे बरोबर विचारलेले म्हणून ए बरोबर पाहिजे तिथं. इथं बी बरोबर म्हणजे हा पर्याय कटला. इथं ए पर्याय नाही म्हणजे हा पर्याय कटला. इथं ए नाही आहे म्हणजे हा पर्याय कटला. बाकीचं वाचण्याची गरज नाही. म्हणजे उत्तर क्लिअर कट ए आणि बी बरोबर आहे, सी आणि डी बरोबर नाही. पण आपण काय करतो, सगळं वाचत बसतो बघा, आणि मग मनाला आपण आपलं टेन्शन लावून घेतो की यार काय असेल याच्यामध्ये. पर्यायामध्ये बघा कधी कधी एकाच याच्यामध्ये उत्तर निघून जाते. ठीक आहे. आता दुसरा पर्याय बघू. पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी खोरे वेगळे होतात. हेही बरोबर आहे. हे बघा इथून तापी वाहते आणि या सातपुडा डोंगररांगेची इकडून वाहत असते नर्मदा. ठीक आहे. या सातपुडा पर्वतामुळे पूर्णा आणि तापी वेगळे होते, आणि ह्याच पुढे सातपुडा पर्वतरांगेमुळे तापी आणि नर्मदा वेगळे होते. म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर उत्तर दक्षिण दिशेने पसरलेला सातपुडा पर्वत दक्षिण उत्तर दिशेने नाहीच आहे, त्यामुळे हा पर्याय कटला. परत पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला सातपुडा पर्वतामुळे पूर्णा आणि पांझरा खोरे वेगळे होतात. याचा काही संबंध नाही आहे. हे बघा पूर्णा आणि पांझरा जर बघितलं तर पूर्णा इथं आहे. ठीक आहे. आणि पांझरा इथं उगम पावते इथं जाते. इथं सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहे, त्यामुळे एकमेकांचं काही अलग होण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. त्यामुळे हेही चुकीचं आहे. मग बरोबर विचारलं ए आणि बी, हा पहिला पर्याय बरोबर येतोय. झालंय. चला हे झालं भीमा नदीबद्दल. आता पुढे घेऊ आपण पुढची नदी घ्यायची आहे गोदावरी.
हे बघा, पाठांतरापेक्षा नकाशा व्यवस्थित बघत चला. नकाशा व्यवस्थित बघितलं तर दृश्यमान स्वरूपातला असल्यामुळे दीर्घकाळ लक्षात राहील ते. ठीक आहे. पाठांतराचा मुद्दा थोडा अवघड जातो माझ्या हिशोबानं. पुस्तकं म्हटलं तर हे आपली पुस्तक आहे बघा. महाराष्ट्राचा भूगोल पण आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, आधुनिक भारताचा इतिहास पण आहे. ठीक आहे. आणि हे सगळ्यांचं जर एकत्रित असेल तर मग ठोकळा नावाचं पण पुस्तक आपलं आहे. यांचे आपल्या स्वतंत्र बॅचेस आहे, इतिहासाची स्वतंत्र बॅच आहे, भूगोलचे पण आहे, इकॉनॉमिकचे पण आहे, तिन्ही मिळती पण एकत्रित पण आहे. आणि आजपासून या आठवड्यामध्ये आपलं याच्यावरती आपण डिस्काउंट सुरू केलेलं आहे. विठ्ठल पुंगळे ॲप नावाचं आपलं ॲप आहे बघा हे. ठीक आहे. 50% डिस्काउंट चालू केलेले आहे. 500 रुपयाचे बॅचेस ठेवलेले आहेत आपण, त्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ पण शकता. चला, पुढची नदी येते गोदावरी. गोदावरी नदीबद्दल अगोदरचा फॅक्ट डाटा लक्षात ठेवा. गोदावरीचे 2 पार्ट पाडायचे. कुठले पार्ट? या ठिकाणी बघा, इथं सह्याद्रीचे डोंगररांगा आहे, इथं सातमाळा आहे, इथं अजिंठा आहे, इथं हरिश्चंद्राच्या आणि बालाघाटच्या डोंगररांगा, यांच्या दरम्यानचा पट्टा आहे. गोदावरी नदी उगम पावते नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ. इथं ब्रह्मगिरी टेकडे असंही म्हटलं जात असतं. डोंगराळ भागातून अगोदर अशी उत्तरेला वाहत जाते, नंतर इकडे वाहत असते. सुरुवातीच्या भागामध्ये इथं बेसॉल्ट खडक जास्त आहे आणि नदीच्या पात्रात जागोजागी असे खड्डे तयार झालेले आहेत बघा. याला रांजण खळगी म्हणतात. तर UPSCला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की कोणत्या नदीच्या आपलं उगमाजवळ मोठ्या प्रमाणात नदी पात्रात रांजण खळग्याची निर्मिती झालेली आहे? तर गोदावरी नदीच्या नाशिक शहरापर्यंत हे खळगे आहेत, खड्डे आहेत. हे नाशिक शहरामध्ये यालाच रामकुंड, सीताकुंड, हनुमान कुंड असे नाव आहेत. म्हणजे असं मानलं जातं की या डबक्यामध्ये, पाण्याचा जो डबके कुंडाचे ना ते, त्या पाण्याच्या कुंडामध्ये सीतेने आंघोळ केलेली म्हणून सीताकुंड आहे. इथं लक्ष्मण आंघोळ करत होता, तो लक्ष्मण कुंड आहे. तिथं राम आंघोळ करत होता, रामकुंड असे नाव पडलेले आहेत. आता पुढच्या वर्षी आपल्याला माहिती आहे 2027ला कुंभमेळा नाशिकला होतंय, तर या ठिकाणी डुबकी मारण्यासाठी जगभरातून लोक येत असतात बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही नाशिक शहरातून अशी जात असते. नंतर मग पुढं मराठवाड्यात प्रवेश करते, सीमा तयार करते बघा. नंतर मग पुढं अशी परभणी, नांदेड इथपर्यंत एवढं भाग एक लक्षात ठेवा. इकडचा भाग वर्धा वैनगंगा नदीचे खोरे त्यालाच येतंय, पण इथपर्यंत पहिला भाग लक्षात ठेवा. हा टोटल भाग येतो 69,000 चौरस किलोमीटरचा. ठीक आहे. या नदीला या बाजूने जर बघितलं तर दारणा नदी, प्रवरा नदी, मुळा नदी, मुळा आणि प्रवराच्या संगम येतो असतो नेवासेजवळ आणि अशी पुढे जात असते कायगाव टोकाजवळ. ठीक आहे. नंतर इकडून येत असते पुढं मान नदी, बाण नदी. ठीक आहे. पुढच्या भागात येत असते अशी सिंदफणा नदी, तिलाच मग बिंदुसरा, मणिकर्णिका, कुंडलिका येत असतात. आणि याच भागातून उगम पावते मग मांजरा नदी, अशी पुढे जात असते कर्नाटकमधून पुढे जात असते तेलंगणा, इथं वळती घेऊन इथे येत असते बघा. 700 किलोमीटर टोटल लांबी येत असते नदीची. डाव्या बाजूने येत असते कादवा नदी, नंतर येत असते शिवना नदी, नंतर येत असते दक्षिण पूर्णा नदी. ठीक आहे. दक्षिण पूर्णेला मग अंजना, गिरजा, कापरा, दुधना नद्या येतात आणि डाव्या बाजूला केळणा नावाची नदी येत असते. तर हा पहिला पार्ट लक्षात घ्यायचा आहे आपण. ठीक आहे. आणि पुढं मग या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत की इथं सातपुडा पर्वत रांगेची उत्तरावरती उगम पावत असते वर्धा नदी. ठीक आहे. वर्धा नदी सुरुवातीला महाराष्ट्रात येते आणि नागपूर आणि अमरावतीची बॉर्डर तयार करते. नंतर अमरावती आणि वर्ध्याची बॉर्डर तयार करते. नंतर वर्धा आणि यवतमाळची बॉर्डर तयार करते. नंतर यवतमाळ आणि चंद्रपूरची बॉर्डर तयार करते बघा ना, अशी खाली जात असते इकडं अशी. याच वेळेस इथं अजिंठा डोंगररांगेमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये उगम पावते पैनगंगा. पैनगंगा इथून उगम पावून मग अशी जाते वाशिम. ठीक आहे. नंतर हिंगोली, नंतर यवतमाळ आणि नांदेडची बॉर्डर, नंतर मग महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर आणि वडा नावाचं गाव आहे तिथं चंद्रपूर जिल्ह्यात जाऊन मिळते. ही विदर्भातली सर्वाधिक लांबीची नदी आहे. महाराष्ट्रातली विदर्भातली सर्वाधिक लांबीची नदी 495 किलोमीटर हिची. हिच्यावर इसापूर नावाचा प्रकल्प आहे. वर्धा नदीवरती अप्पर वर्धा, खालच्या भागात लोअर वर्धा नावाचा प्रकल्प आहे. या नदींना पण भरपूर उपनद्या आहेत. जसं वर्धा नदीला जांब, कार, बाकळी, वेन्ना, इराई अशा नद्या आहेत. उजव्या बाजूनं चुडामण, माडू, चारघड, विदर्भा,
खोलोट, ठीक आहे, बेंबळा, निरगुडा आणि पैनगंगा लागत असते. पैनगंगेला पण उजव्या बाजूला हिंगोली शहरातून जाऊन मिळणार नदी आहे कयाधू, आणि डाव्या बाजूला कास, चंद्रभागा, पूस, आडान, वाघाडी, खुनी अशा नद्या लागत असतात. ठीक आहे. आणि या भागातून येत असते इकडं मैकळ डोंगररांगा, इथून उगम पाहून येत असते वैनगंगा नदी. ठीक आहे. वैनगंगा अशी येते आणि नंतर पश्चिमेकडं वाहत जात असते. ठीक आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर करते आणि इथून मग खाली उतरते आणि हीच नदी गोंदिया आणि भंडाराची बॉर्डर तयार करते बघा. आणि हीच नदी पुढं गडचिरोली आणि चंद्रपूरची बॉर्डर तयार करत असते. अशी बॉर्डरनं जात असताना चपराळा नावाचं गाव आहे, अभयारण्य पण येते गडचिरोली जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी वर्धा नदीला जाऊन मिळत असते. आणि इथून पुढे वर्धा आणि वैनगंगेचे एकत्रित प्रवाहाला म्हणायचं मग प्राणहिता. प्राणहिता 120 किलोमीटर लांबीचं आहे. यातले 40-50 किलोमीटर चंद्रपूर आणि गडचिरोलीची बॉर्डर तयार करते प्राणहिता, आणि नंतर मग महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते. असे बॉर्डरनंच मग इकडून येणारी जी काही नदी आपली गोदावरी तिला जाऊन मिळत असते. इथं शिरोंचा तालुक्याचं गाव आहे, तिथं जाऊन मिळत असते बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग या नदीला पण उपनद्या भरपूर आहे. इथं आपल्याला माहिती दरेकासा डोंगररांगा आहे, इथून वाहन जाते डाव्या बाजूला वैनगंगेची उपनदी आहे वाहक, दुसरी येते चुलबंद, तिसरी येते गडवी. गडवी नदीवर इटिया डो नावाचा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर लागत असते खोब्रागडी, नंतर काढाणी आणि वैनगंगा यांच्या संगमावर गडचिरोली शहर लागत बघा. नंतर पोटफोडी येत असते. ठीक आहे. आणि उजव्या बाजूने जर बघितलं तर इथं येत असतं बावनथडी, दुसरी येत असते सूर आणि वैनगंगेच्या संगमावर भंडारा शहर लागत असतं. तिसरी येत असते कन्हान. ठीक आहे. कन्हान मग नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंडपिंपरी नावाचं गाव आहे, तिथं जाऊन मिळत असते. हिच्यावर कन्हान नावाचा प्रकल्प आहे. आणि इथूनच उगम पाहुणी कन्हानला येऊन मिळत असते पेंच नदी. पेंच नदीवरती तोतला डोह नावाचा मोठा प्रकल्प आहे आणि याच्या आसपासचा भाग जंगलाचा आहे. याला पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण. व्याघ्र प्रकल्प पण आहे. मग मध्य प्रदेशमध्ये पण पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, महाराष्ट्रात पण आहे. म्हणून एक वेळेस प्रश्न होता पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या दोन राज्याची संबंधित आहे, तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. ठीक आहे. पुढे येत असते मूल नावाची नदी. तर हे वैनगंगा नदीचे खोरे लक्षात घ्यायचे आहे बघा. आणि इकडून मग ओरिसातून येत असते, ओरिसातून इंद्रावती येते. इंद्रावती ओरिसामध्ये कलहंडी नावाच्या जिल्ह्यात उगम पावत असते. मग छत्तीसगडमधून मग महाराष्ट्राची आणि छत्तीसगडची बॉर्डर तयार करत असते. बॉर्डरना सोमनूर नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी गोदावरीला जाऊन मिळत असते बघा. तर या पद्धतीनं हे गोदावरी नदी खोऱ्याबद्दलची थोडक्यात माहिती लक्षात घ्यायची. आता याच्यावरचे जे प्रश्न आहेत बघा, प्रश्न बघू आपण. आता पहिला प्रश्न येतो, खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? मग आता कोणती उपनदी नाही? इंद्रायणी. कुठल्या नदीची आहे? ही भीमा नदीची उपनदी आहे. इंद्रावती आहे, डाव्या बाजूने येते. प्रवारा आहे, उजव्या बाजूने येते. दुधना ही दक्षिण पूर्णा नदीची आणि दक्षिण पूर्णा गोदावरीचीच आहे, डाव्या बाजूने येते. ठीक आहे. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा नद्याच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात? तर काय म्हणायचं? प्राणहिता म्हणतात. बरोबर आहे. प्राणहिता कोणत्या दिशेने वाहते? दक्षिण दिशेनंच वाहत असते. टोटल लांबी किती आहे? 120 किलोमीटर आहे. बॉर्डर कोणाची तयार करते? चंद्रपूर, गडचिरोली आणि नंतर मग महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते. ठीक आहे. इंद्रावती महाराष्ट्र आणि छत्तीसगडची बॉर्डर तयार करते. मांजरा नदी जिल्ह्याची बॉर्डर तयार होईल. बीड आणि धाराशिवची बॉर्डर तयार करत असते बघा. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? आता वर्धा नदीची उपनद्या दोन्ही पण सांगितलं, दोन्ही बाजून आपण येणार आहेत. निरगुडा उजव्या बाजूने येत असते. बरोबर आहे. अच्छा, एकच राहणार पर्याय निरगुडा. आलं लक्षात? वर्धा नदीची उपनदी बघा. मण्याड कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा नदीची उपनदी आहे. मांजरा नदी अशी वाहत असते ना. मांजरा नदीला या बाजूला दोन नद्या येतात, तावरजा आणि तेरणा. ठीक आहे. तावरजा या ठिकाणी लातूर जिल्ह्यात येत असते. तेरणा नंतर पुढच्या भागात धाराशिवमधून लातूर यामध्ये येत असते. आणि डाव्या बाजूला येत असते लेंडी आणि नंतर येत असते मान्याड, असं येते. सिंदफणा नदी गोदावरीची उपनदी आहे. गिरिजा नदी, ठीक आहे, गिरिजा दक्षिण पूर्णा आणि दक्षिण पूर्णा शेवटी गोदावरीचीच आहे.
खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? म्हणजे गोदावरीचं खोरं म्हणजे काय? ही गोदावरी नदी असेल ना, या नदीला दोन्ही बाजूंना जिथपासून पाण्याचा पुरवठा होतो तेवढा एरिया म्हणायचं नदी खोरे. जसं आता छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पाऊस जरी पडला तर हा पाण्याचा थेंब ना थेंब गोदावरीला जातो, याचा अर्थ संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड हे सगळे गोदावरी नदी खोऱ्यातलं भाग आहे. मग नदी खोऱ्याचं या ठिकाणी कोणत्या नदी गोदावरीला येत नाही, म्हणजे कोणत्या नदीचं पाणी गोदावरीला येत नाही? तेरण्याचं येतं, कारण ही मांजराची उपनदी आहे, मांजराचं शेवटी गोदावरीलाच येते. प्रवराचं येतच आहे, बरोबर आहे. मांजराचं येतं, भातसाचं येतंय का? नाही, ही कोकणातली नदी आहे, ही उल्हास नदीची उपनदी आहे. हिचं पाणी शेवटी उल्हासला जातं, उल्हासचं पाणी समुद्राला जातं, अरबी समुद्राला. हे तिन्ही पण नंतर बंगालच्या उपसागरालाच येतंय. ठीक आहे, तर बंगालच्या उपसागरापेक्षा गोदावरी नदीचा विचार करायचा आपल्याला. कोळशाच्या साठ्याकरता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? आता कोळसा कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर 1, नागपूर 2, यवतमाळ 3, 3 जिल्ह्यातच कोळसा सापडतो. आणि या तिन्ही जिल्ह्यातून कोणती नदी वाहते? कृष्णा वाहते का? नाही. पूर्णा? नाही. वैतरणा? अजिबात नाही. ही कोकणात आहे, ही दक्षिण महाराष्ट्र आहे, आणि ही उत्तर महाराष्ट्र आहे. आपल्याला पूर्व विदर्भाचा भाग बघायचा तर वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्याचा पार्ट आहे, बरोबर. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणं बांधलेली आहेत? आता ही धरणं येत असतात दक्षिण पूर्णा नदीवरती. ठीक आहे, यातलं येलदरी येत असतं जिंतूर तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यात, आणि सिद्धेश्वर येत असतं हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर दक्षिण पूर्णा नदीवर 3 मोठाले प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या अगोदर लागत असतं खडकपूर्णा बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर येलदरी लागतं आणि त्याच्यानंतर सिद्धेश्वर लागतं बघा. मग इथं पूर्णा असा पर्याय दिलेला आहे. ठीक आहे, तापी नदीच्या खोऱ्यामधले प्रकल्प बघितलं तर हातनोरे, जामदाय, दहिगावे, वाघोरे. मांजरा नदीवर मांजरा नावाचा मोठा प्रकल्प आहे बीड जिल्ह्यामध्ये, आणि गिरणा नदीवरती चाणकपूर प्रकल्प आहे, आणि गिरणा प्रकल्प आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे आपण. तर 6 प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आता हे या नदी खोऱ्यातले घेतलेले आहेत. अजून याच्यावरचे बरेच प्रश्न आहेत ते बाकी आहे, उद्या घेऊ आपण, आणि तापी नदी खोऱ्यातले पण उद्याच घेऊ. ठीक आहे, चला थांबू आपण. धन्यवाद, थँक्यू.